Student, in our previous lecture, we have studied up to the structure of eye. Now, in this lecture, we will going to study the defects of vision and their correction. Some people cannot see things clearly due to the loss of accommodation power of lenses in their eyes. जर त्यांच्या डोळ्यांचे जे लेन्सेस आहेत त्याची अकॉमडेशन पॉवर कमी झाली असेल तर काही लोकांना दिसू शकत नाही. बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस देअर विजन बिकम्स फ्लॅफेंट अँड फजी. म्हणजे त्यांना काही दिसत नाही, एकदम फुसट दिसतं. In general, there are 3 type of a refraction defects. First defect आपण बघूया तो आहे near sightedness, myopia. In this case, the eye can see nearby object clearly, but the distant object appears indistant. म्हणजे या केसमध्ये मायोपियामध्ये काय होतं तर जवळचं ऑब्जेक्ट क्लिअर दिसतं पण लांबचं ऑब्जेक्ट दिसत नाही. दिस मीन्स दॅट द फार पॉईंट ऑफ अ आय इज नॉट ॲट इन्फिनिटी बट शिफ्ट क्लोजर टू द आय. इन नियर साइटेडनेस द इमेज ऑफ अ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट फॉर्म्स इन द फ्रंट ऑफ अ रेटिना. नियर साइटेडनेसमध्ये काय होतं तर जे लांबचं ऑब्जेक्ट आहे त्याची जी इमेज आहे ती कुठे फॉर्म होते तर रेटिनाच्या समोर. देर आर 2 reasons फॉर धिस डिफेक्ट. फर्स्ट, द curvature of a cornea and the eye lens increases. कॉर्नियाचा आणि आय लेन्सचा जो कर्वेचर आहे तो काय होतो तर increase होतो. The muscles near the lens cannot relax so that the converging power of the lens remain large. Converging जे मसल्स आहेत लेन्सच्या जवळचे ते रिलॅक्स होत नाही आणि त्यामुळे कन्वर्जिंग पॉवर्स ऑफ अ लेन्स ही लार्ज राहते. द आयबॉल elongates so that the distance between the lens and the retina increases. आयबॉल्स हे elongated होतात आणि त्यामुळे लेन्स आणि रेटिनामधला जो डिस्टन्स आहे तो इन्क्रीज होतो. दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय यूजिंग द स्पेक्टिकल्स विथ कॉन्केव्ह लेन्स ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. मायोपिया परत सांगते मी तुम्हाला, हा जर आपल्याला करेक्ट करायचा असेल तर आपल्याला काय यूज करायला लागतं तर कॉन्केव्ह लेन्स ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. दिस लेंथ डायव्हर्जेस द incident ray and these diverge ray can be converged by the lens in the eye to form the image on the retina. हे लेन्सेस कॉन्केव्ह लेन्सेस काय करतात तर डायव्हर्ज इन्सिडंट रेला करून ते डायव्हर्ज रे कशामध्ये कन्वर्ट करतात कन्वर्ज बाय द लेन्स इन द आय टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. त्यांनी आपल्या रेटिनावरती ती इमेज बनवू शकते. द फोकल लेंथ ऑफ अ कॉन्केव्ह लेन्स इज नेगेटिव्ह. सो a lens with negative power is required for correcting nearsightedness. कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ काय असते तर नेगेटिव्ह. म्हणजेच आपल्याला जर नियर साइटेडनेस करेक्शन करायचं असेल तर आपल्याला नेगेटिव्ह पॉवर ही आपल्याला पाहिजे. द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आईज depending on the magnitude of their nearsightedness. Now let us see the diagram. Nearby object can be seen clearly. Myopic eyes
आणि ह्याला जर करेक्ट करायचं असेल तर आपल्याला काय यूज केलं जातं, तर कॉन्केव्ह लेन्स. ही जर कॉन्केव्ह लेन्स आपण यूज केली तर आपल्याला ह्या मायोपियाला करेक्शन केलं जातं. सो नाव लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक.